सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। रिश्तो.com ऑर्गेनाइज करे रहा आहिनि रिश्तो मीट वर वधू सम्मेलन powered by Sapna Lawns and Kishin Catering Service 365 days. The grand get together जिते जोड़ा मिलाइण लाइ न सिर्फ पेरेंट्स पर कैंडिडेट्स जी अटेंडेंस पिण कंपलसरी आहे। अॼु जे अनोखे डिजिटल टेक्नोलॉजी जे तरीक़े सां जोड़नि खे रूबरू करायो वेंदो त जल्दी कयो ऐं हाणे ई कॉल करे पंहिंजी एंट्रीज बुक कराए छॾियो। Powered by Sapna Lawns and Kishin Catering Service 365 days. रिश्तो मीट वर वधू सम्मेलन। नमस्कार, मैं राजेश दलवानी। आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। शहर की ताज़ा खबरें देखने के लिए हमारे न्यूज़ चैनल को जरूर सब्सक्राइब करें। विश्वरत्न बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 132व्या जयंतीनिमित्त आमच्या प्रभागातील नगरसेविका ज्योत्स्नाताई यांच्या प्रयत्नाने व संघर्ष मित्र मंडळाच्या मागणीनुसार आज या ठिकाणी वाचनालयाचं लोकार्पण सोहळा आज खऱ्या अर्थाने जयंती साजरी ह्या विभागात झाली आणि मी नगरसेविका ज्योत्स्नाताईंचं आभार मानतो आमच्या ह्या सर्व समाजाच्या वतीने की बाबासाहेबांनी दिलेली शिकवण आज त्यांनी पूर्ण करून दाखवली आहे की वाचा, संघटित आणि संघर्ष करा, परंतु वाचण्यासाठीच आज या ठिकाणी वाचनालय लोकार्पण करून दिले त्याबद्दल नगरसेवकांचे अभिनंदन आणि सर्वच नागरिकांना 132व्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। जय भीम। रूपरेषा म्हणजे आमच्या या प्रभागामध्ये अतिशय सगळे गरीब घरातील मुलं आहेत। प्रत्येकाचं घर अगदी छोटं असल्यामुळे घरात अभ्यास करणं शक्य नाहीये। आमची मंडळाची मागणी होती की एक जागा उपलब्ध करून देण्यात यावं आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नावाच्या स्वरूपात वाचनालय उघडण्यात यावं। आज ते स्वप्न आमच्या मंडळाचं पूर्ण झालेलं आहे। त्यासाठी आम्ही स्थानिक आमदार बालाजी किनीकर, स्थानिक नगरसेवक सुरेश जाधव आणि इथे उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांचा आम्ही आज आभार व्यक्त करतो की आज 132व्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या नावाचं उद्घाटन वाचनालयाचं उद्घाटन झालं आहे। इथे MPSC UPSC तसेच 10वी 12वी आणि जनरल नॉलेजची पुस्तकं उपलब्ध करू। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त सर्व शहरवासियांना मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो। आज सन्माननीय नगरसेविका ज्योत्स्ना सुरेश जाधव साहेब यांच्या माध्यमातून व संघर्ष मित्र मंडळ यांच्या संघर्ष प्रयत्नाने आज ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचं लोकार्पण सन्माननीय माजी महापौर लीलाबाई आशान, बालाजी किनीकर व नगरसेविका ज्योती माने, शहरप्रमुख रमेश चव्हाणजी, सुरेश जाधवजी यांच्या माध्यमातून आज इथे झालेलं आहे। खरं म्हटलं तर बाबासाहेबांनी ज्या 3 गोष्टी सांगितल्या, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, त्यामुळे आज खऱ्या अर्थाने शिकण्याची गरज आहे आणि लोकांना वाचनाची गरज निर्माण व्हावी। फक्त फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून लोकांनी न जाता वाचन पण करावं याकरता सुंदर संकल्पना सन्माननीय नगरसेविका ज्योत्स्ना जाधव यांनी मांडून आज या ठिकाणी सुंदर असं वाचनालय तयार केलेलं आहे आणि हे वाचनालय संघर्ष मित्र मंडळाच्या वतीने सर्व लोकांना इथे या वाचनालयाचा लाभ घेता येणार आहे। मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने आज या उल्हासनगर शहरामध्ये जर का जयंती साजरी होत असेल तर आज या वाचनालयाच्या लोकार्पणातून मी पुन्हा एकदा या स्थानिक नगरसेवकांना आणि या इकडच्या सर्व नागरिकांना, खास करून आमचे मित्र माने यांना मी शुभेच्छा देतो आणि आज पुन्हा एकदा या जयंतीनिमित्त सर्व शहरवासियांना मी परमपूज्य आदरणीय डॉक्टर बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर या जयंतीच्या शुभेच्छा देतो। जय भीम। उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं
और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।